कधी विचार केलाय, ज्या जमिनीवर आज तुम्ही सुखाची झोप घेताय, 400 वर्षांपूर्वी याच मातीवर मृत्यूचं तांडव सुरू होतं. कल्पना करा, 1600चा काळ, महाराष्ट्र. इथे ना कोणता कायदा होता, ना कोणता रक्षक. इथे होती फक्त एकच गोष्ट, दहशत. आज आपण इतिहासाच्या त्या धुळीने माखलेल्या पानांना हात लावणार आहोत, जी तुम्ही शाळेत वाचली तर असतील, पण कधी अनुभवली नसतील. असा काळ जेव्हा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसासाठी सूर्याचं पहिलं किरण आशा नाही तर नवा खौफ घेऊन यायचं. सुलतानांचे घोडे जेव्हा दौडायचे तेव्हा धूळ नाही तर माणसांचं रक्त उडायचं. पण या भीषण काळोखात सह्याद्रीच्या एका गुहेत असं काहीतरी शिजत होतं, ज्याने जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्यांचा पाया हादरवून सोडला. काय होतं ते रहस्य, आणि आजही त्या जुन्या भिंतींमधून किंकाळ्या का ऐकू येतात? अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही, ही दोन नावं म्हणजे त्या काळी महाराष्ट्रासाठी यमराजाचे 2 हात होते. या सुलतानांनी महाराष्ट्र असा वाटून घेतला होता जसा एखादा खाटीक मांसाचा तुकडा वाटतो. लोकांकडे ना स्वतःची जमीन होती, ना स्वतःची अब्रू. इतिहासाचं ते पान आठवा. अराजकता. वतनदार आणि जागीरदार आपापसात लढत होते. एक पाटील दुसऱ्या पाटलाचा शत्रू झाला होता. का? फक्त थोड्याशा लालसीपोटी आणि सुलतानांच्या गुलामीसाठी. लोक भुकेने मरत होते, पण सुलतानांचा सारा भरण्यासाठी त्यांना स्वतःच्या लेकीबाळी विकायला लागत होत्या. पण थांबा, सस्पेन्स इथे नाहीये. सस्पेन्स तर त्या रात्रीच्या घटनेत आहे, ज्याने अख्ख्या भोसले घराण्याचं नशीब बदलून टाकलं. एका रात्री जाधवराव आणि भोसले घराण्यात असं काहीतरी घडलं, ज्याने मैत्रीचं रूपांतर कट्टर शत्रुत्वात केलं. एक खेळ, एक थट्टा, आणि मग सांडलेलं रक्त. तो फक्त एक अपघात होता की एका मोठ्या कारस्थानाचा भाग? निजामाच्या दरबारात लखुजीराव जाधव आपल्या मुलांसह दाखल झाले. त्यांना वाटलं होतं की ते सुरक्षित आहेत, पण सुलतानांच्या रक्तातच विश्वासघात होता. भर दरबारात निशस्त्र लखुजीराव आणि त्यांच्या मुलांवर हल्ला झाला. दरबाराची जमीन रक्ताने लाल झाली. हे भीषण दृश्य दुरून एक स्त्री पाहत होती, राजमाता जिजाऊ. त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या वडिलांची आणि भावांची हत्या झाली. कोणतीही सामान्य स्त्री कोसळून पडली असती, पण जिजाऊ वेगळ्या मातीच्या होत्या. त्यांच्या डोळ्यात त्या दिवशी अश्रू नाही तर स्वराज्याचं स्वप्न जन्मलं होतं. आता या सस्पेन्समध्ये एक नवीन वळण येतं. शहाजीराजे भोसले. एका बाजूला सुलतानांची चाकरी आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्याची ओढ. शहाजीराजांनी असा काही गनिमी कावा सुरू केला ज्याने मुघलांना घाम फोडला. पण शहाजीराजे हे सगळे एकटेच करत होते की त्यांच्या मागे दुसरं कोणीतरी मास्टर माइंड होतं? साल 1630, पुण्याच्या जवळ असलेला शिवनेरी किल्ला. जिजामाता गरोदर होत्या आणि शत्रूचं सैन्य त्यांना शोधत होतं. मुघलांची नजर त्या अजन्म बाळावर होती, कारण भविष्यवेत्यांनी सांगितलं होतं की एक असा धूमकेतू येणार आहे जो दिल्लीचं तख्त जाळून खाक करेल. शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरीच्या सुरक्षित दुर्गात ठेवलं. विश्वासराव आणि त्यांच्या निष्ठावान सैनिकांनी किल्ल्याच्या भिंती इतक्या भक्कम केल्या की वाराही आत शिरताना विचारेल. पण सस्पेन्स किल्ल्याच्या बाहेर नाही तर आत होता. असं म्हणतात की किल्ल्यात एक फितूर लपला होता, जो रोज रात्री मशाल पेटून शत्रूला इशारा द्यायचा. कोण होता तो आणि त्याला कसं पकडलं गेलं? ही गोष्ट इतिहासाच्या पुस्तकात नाही तर लोककथांमध्ये दफन आहे. ती रात्र 18 फेब्रुवारी 1630. आकाशात विजा कडाडत होत्या. खाली हजारो मुघल सैनिक तळ ठोकून बसले होते. अचानक किल्ल्याच्या नगाराखान्यातून एक आवाज घुमला. तो हल्ला होता की कोणाच्या येण्याचे संकेत? तो आवाज कोणत्याही हल्ल्याचा नव्हता. तो आवाज होता त्या वाघाच्या डरकाळीचा, ज्याला आज जग छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखतं. महाराजांचा जन्म होताच असं म्हणतात की सह्याद्रीच्या कड्यांवरून धुकं अचानक नाहीसं झालं. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. हा तर फक्त इंट्रो होता. खरा सस्पेन्स तर आता सुरू होणार होता. ज्या महाराष्ट्रात मंदिरं पाडली गेली होती, जिथे स्त्रियांच्या किंकाळ्या रोजच्या होत्या, तिथे एक लहानगा मुलगा हातावर माती घेऊन स्वराज्याची शपथ घेणार होता. कसं एका 16 वर्षाच्या मुलाने जगातील सर्वात बलाढ्य तोरणा किल्ला जिंकला, कसं त्याने अफजलखानासारख्या नरराक्षसाचा कोथळा बाहेर काढला, आणि सर्वात मोठं रहस्य, शिवाजी महाराजांकडे अशी कोणती दिव्यशक्ती होती ज्यामुळे हजारो मावळे त्यांच्या एका शब्दावर जीव द्यायला तयार व्हायचे. मित्रांनो, महाराष्ट्र शिवपूर्वकालीन हा फक्त एक धडा नाहीये, ही त्या वेदनेची कहाणी आहे ज्यातून स्वातंत्र्याचा जन्म झाला. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जाल तेव्हा तिथल्या भिंतींना हात लावून स्पर्श करून बघा. आजही त्यातून त्या मावळ्यांच्या रक्ताचा गंध आणि शिवाजी महाराजांच्या पावलांचे आवाज ऐकू येतील. तुम्हाला जाणून घ्यायचंय का की महाराजांनी आपली पहिली फौज कशी उभी केली? कोणतं होतं ते तोरणा किल्ल्याचं रहस्य? जर हो तर कमेंटमध्ये लिहा जय जिजाऊ जय शिवराय, आणि तयार रहा आमच्या पुढच्या भागासाठी, जिथे आपण उलगडणार आहोत स्वराज्याचं पहिलं गुपित.